राज्यसभेसाठी विरोधी आघाडी करून शरद पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी ठाकरे गटाने विशेष प्रयत्न केले होते। त्यानंतर सुप्रिया सुळेंनीही दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेत शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेतले। काँग्रेसच्या मदतीशिवाय शरद पवार राज्यसभेवर जाऊ शकत नव्हते ही बाब स्पष्टच होती। खरे तर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा शरद पवारांच्या उमेदवारीस विरोध होता। त्यांच्या ऐवजी काँग्रेसचा एखादा नेता राज्यसभेवर जावा यासाठी राज्यातील काँग्रेस नेते प्रयत्नशील होते। त्यात बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर होते। स्वतः हर्षवर्धन सपकाळ देखील राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते, परंतु राज्यातील काँग्रेस नेत्यांना अंधारात ठेवून ठाकरे गट आणि सुप्रिया सुळेंनी थेट दिल्लीत सूत्रे हलविली। परिणामी दिल्लीच्या नेतृत्वाकडून शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। राज्यसभेनंतर आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। ठाकरे गटाकडून आता उद्धव ठाकरेंचे नाव समोर केले जात आहे। विधान परिषदेतही विरोधकांचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंचे नाव समोर केले जात असल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे। राज्यसभेची जागा हातून गेली आणि आता विधान परिषदही मिळणार नाही असे चित्र समोर येत आहे। शरद पवारांच्या उमेदवारीसाठी ठाकरे गट आग्रही होता। ठाकरे गटाच्या या मदतीची परतफेड करण्याचे शरद पवार गटाने ठरविले तर काँग्रेसच्या हाती भोपळाच येणार। विधान परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान 27 मते मिळणे गरजेचे आहे। ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून ही संख्या गाठता येते। तात्पर्य काँग्रेसला वगळूनही हे दोन पक्ष मिळून विधान परिषद मिळवू शकतात। एकूण काय तर आघाडीच्या साठमारीत यावेळी काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही असे दिसते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।